20 एप्रिल 2023 रोजी या वर्षातील पहिले सूर्यग्रहण होत आहे. यंदाच्या वैशाख अमावस्येला हे ग्रहण होणार आहे. मात्र भारतातून हे ग्रहण दिसणार नसल्यामुळे या ग्रहणावेळी वेदादी नियम पाळावेत की नाहीत याबाबत कोल्हापूर येथील पुरोहित कृष्णात गुरव यांनी माहिती दिली आहे. शके 1945 यावर्षी प्रथमच चैत्र महिन्यातील कृष्ण अमावस्येला होणारे सूर्यग्रहण हे ग्रहण भारतामध्ये न दिसणारे असल्यामुळे ह्याचे वेदादी कोणतेही नियम पाळावायचे नाहीत. लोकांमध्ये वेदादी नियम पाळावायचे जे असतात ते मागील ग्रहण जसे वेदादी नियम आहेत तसे या ग्रहणाला आहेत असा लोकांच्यामध्ये समज आहे. पण हे ग्रहण न दिसल्यामुळे याचे त्या ग्रहणाच्या कालावधी शिजवलेलं अन्न किंवा बाकी कोणत्या गोष्टी खावायच्या न खावायच्या किंवा जे स्नानादी नियम आहेत ते पाळण्याची काही आवश्यकता नाही. 20 एप्रिल रोजी होणारे हे सूर्यग्रहण जगभरात फार कमी ठिकाणांवरून दिसणार आहे. सकाळी 7:05 ते दुपारी 12:29 हे सूर्यग्रहण जवळपास 5 तास 24 मिनिटे सुरू राहील. मात्र भारतातून हे ग्रहण दिसणार नाहीये. हे ग्रहण अमेरिका, चीन, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपिन्स, दक्षिण पॅसिफिक समुद्र, न्यूझीलंड, दक्षिण हिंद महासागर आदी ठिकाणांवरून पाहता येणार आहे. दरम्यान हे ग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे कोणतेही वेदादी नियम पाळायची गरज नाहीये. त्याचबरोबर मंदिरांचे दरवाजे देखील बंद केले जाणार नाहीत. कोणतेही धार्मिक विधी, शुभ कार्य थांबवावे लागणार नाही अशी माहिती देखील कोल्हापूरच्या शाहू वैदिक विद्यालय येथील पुरोहित कृष्णात गुरव यांनी दिली आहे. साईप्रसाद महेंद्रकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.